चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षात गेल्या 5 महिन्यांमध्ये तब्बल 22 जणांचे बळी गेले आहेत। या घटनांबाबत झी 24 तासनं सतत पाठपुरावा केल्यानंतर बैठकांचं सत्र आता सुरू झालंय। या घटना रोखण्यासाठी आणि या संदर्भात आवश्यक ती पावलं उचलण्यासाठी माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे। तेंदूपाने तोडणी आणि मोहफूल वेचण्याच्या या हंगामात हजारो नागरिक जंगलात या दरम्यान प्रवेश करतात। या दरम्यान या घटनांमध्ये अधिक वाढ झाली आहे। बैठकीत जिल्ह्यातल्या वनाधिकाऱ्यांची आणि या क्षेत्रातल्या महसूल प्रशासन पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांची देखील उपस्थिती होती। शेतशिवाराला तार कुंपण घालणं, कुंपणासाठी मोफत बांबूंचा पुरवठा करणं यासह शेतकऱ्यांना आवश्यक लाकूड पुरवठा आणि तेंदूबाबत निश्चित धोरण करण्यासंदर्भात मुनगंटीवार आग्रही होते। हल्लाग्रस्त जखमींवर उत्तम उपचार व्हावेत याकरता त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी यावेळी दिले। तर सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे यांनी। चंद्रपूर जिल्ह्यामधल्या प्रादेशिक जंगलांमध्ये मानव वन्यजीव संघर्ष वाढीला लागला आहे आणि या संदर्भात झी 24 तासनं सतत पाठपुरावा केला आहे। आता या संदर्भात उच्चस्तरीय बैठक माजी वनमंत्री आणि जिल्ह्यातील माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आहे। भाऊ, नक्की काय झालं बैठकीमध्ये, काय निर्णय दिले? नाही, साधारणतः पर्यावरणाच्या रक्षणाच्या शृंखलेमध्ये वाघ हा महत्वाचा प्राणी आहे। निश्चित वाघांची संख्या वाढल्यानंतर त्या दृष्टीने वाघ आणि मनुष्य याचा कॉन्फ्लिक्ट कमी करण्याच्या दृष्टीने आपण अनेक योजना आखल्या होत्या। दुर्दैवाने सर्वात मोठा परिणाम हा विदर्भावर होतो आणि विशेष करून चंद्रपूर, नागपूर या 2 जिल्ह्यांमध्ये वाघ हमल्यामध्ये मृत्यूचं प्रमाण हे जास्त आहे। एखादा जखमी झाला तर त्याला खाजगी दवाखान्यामध्ये आता ऍडमिट केलं पाहिजे आणि त्याला 5 लाख रुपये ताबडतोब दिले पाहिजे। आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर।